आहे विलीन सेवा मंडळ आयोजित भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती 135वी जयंती आहे आणि मला असं वाटतं गेल्या वर्षी देखील आम्ही खूप चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम सादर केलेला आज आणि यावर्षी आम्हाला एका प्रकारचं एक बंधन नाही म्हणता येणार पण एक प्रकारचं चॅलेंज आहे कारण गेल्या वर्षी आम्ही एक कार्यक्रम सादर केला आणि अशाच प्रकारचं कार्यक्रम म्हणजे होम मिनिस्टर हा बेस यावर्षी देखील आम्हाला सादर करायचा आहे एक चॅलेंज आहे कारण गेल्या वर्षीचे खेळ यावर्षी रिपीट होता कामा नये हे आमच्यासाठी चॅलेंज असणार आहे आणि ते चॅलेंज आम्ही यूट्यूबच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत सादर करणार आहोत. माझं नाव शिवानी संदीप गोलपागर. संसाराच्या सागरी उत्कात प्रातिनिवारा संदीपरावांचं नाव घेते ते माझा सहारा मी त्यांचा किनारा. राणी स्वप्नी वेरुळकर. मी ॲडव्होकेट आहे आणि ती नगरसेविका आहे. मंगळसूत्राच्या 2 वाट्या सासर माहेरची फूल स्वप्नीलरावांचं नाव घेते वेरुळकरांची. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे स्पर्धकांसाठी. जोरदार टाळ्या. वा 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 अजून जोरात 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 वा क्या बात आहे. अक्षय माने. उखाणा नाहीये मी सांगू तसा घेणार. अच्छा घेतात काळे मनी जोडले लाल मनी जोडले अक्षयसाठी करतात सोडली. वा वा मला शिवून उखाणा येत नाही आणि आता कसं घेतला. सूरज चालले. वा उखाणा. चांदीच्या ताटात बदामाचा हलवा सूरजरावांचं नाव घेते सगळ्यांनी ऐका. वा सगळ्यांनी ज्यावेळेला एक बनणार त्यावेळेला मधोमध यायचंय. खेळ सगळ्यांना कळाला. 2 1 1 थांबा थांबा वेगळी. अरे बापरे लादी फुटली असती आता आमची खर्च झाला असता. चला परत एकदा 2 3 3 थांबा हे आवड झालं. जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. जोरदार टाळ्या. या पुढे या या पुढे या पुढे या. 2 3 1 3 एक मिनिट हे आवर चालेल. त्या आवडीला चालेल 2 वरती होता तुम्ही. 3 नंबर 3 नंबर 3 2 1 2 काय बोले काय चला आणि या विजेता झाल्या जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. जोरदार टाळ्या. स्पर्धकांचं नाव लिहून घ्यायचं आहे. यूट्यूब चॅनलमध्ये मी असं ऐकलेलं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांचं तत्व आणि त्यांचं ज्ञान आपल्या सर्वांना परिचयाचं आहे. वाचायचं की नाचायचं जयंती हे तुम्हाला काय वाटते. बरोबर आहे. हेच उत्तर आपल्याला हवं होतं. बरेच यूट्यूब चॅनलमध्ये असं म्हटलं जात होतं वाचायचं की नाचायचं जयंतीमध्ये. तर मला असं वाटते आणि आपल्या सर्व शिवसैनिकांना वाटते की वर्षाचे 365 दिवस असतात. आपण वर्षभर वाचतो पण बाबासाहेबांची जयंती येते त्यावेळेला आवर्जून नाचायलाच पाहिजे. प्रत्येकाला वाटते तर जोरदार काय झालं पाहिजे. बरोबर उत्तर दिलं. खरोखरच अगदी मनापासून आभार तुझं. केली काय करायचे माहितीये हो खा ना. हा सुरू होते आता. चला लवकर जोरदार टाळ्या बंद केले. जोरदार टाळ्या लवकर लवकर मी नाव असला फटाफट. अरे हसू नका वेगळी. क्या बात आहे. वा वा वा. हा इकडे 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 दोन्ही खाल्ले दोन्ही. हा दोन्ही 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 हा दोन्ही. नाही अजून पण चान्स आहे. अजून पण चान्स आहे. तुम्ही काय मागे जाऊन खाताय. तुम्ही काय मागे जाऊन खाताय. झाले 2 खाल्ले. काय म्हटले तर बाद होणार मग आम्ही याच्यातून. थांबा हात लावू नका हात लावू नका हात लावू नका. हा याच्यातून 3 खाल्ल्या काय 2 विशाल सरपंच हात लावायचा नाही. हात लावायचा. हात लावायचा. जोरात जोरात हात हात
पहिले ते हात लावायचा आहे. या बाजूला. हात मागे, हात मागे, हात मागे, हात मागे. पूजा गुप्ते आणि तुझं नाव काय? साक्षी सावंत. या दोन स्पर्धक पुढच्या फेरीमध्ये दाखल झालेले आहेत. यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. इवले इवले हरण. वहिनी जरा जवळ घ्या ना तेवढेच. चांगलं चांगलं घ्या हा. जवळ घ्या समाई. हा. इवले इवले हरण. त्याचे इवले इवले पाय. इवले इवले हरण. त्याचे इवले इवले पाय. मी यांचं नाव घेते. सुमितचं नाव घेते. पिऊन पडले की काय? अहो काय घेत नाही. अच्छा अच्छा अच्छा. उखाणा होता उखाणा होता. चला एक मिनिट. हा वा 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 सुंदर उखाणा. जन्मदिना मातेने पालन केल्याबद्दल लेखकाचं नाव घेते पत्नी आहे आठवणी. वा 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 उखाणा. हो मग काय जर कोण आलंय का मागे तुमच्या एकदम टेन्शन मध्ये आलाय. मंडळाचं आतापर्यंत हे किती वर्ष असं सातत्याने तुम्ही हे कार्यक्रम करता आहात याची तुम्ही मला थोडंसं मार्गदर्शन करायचं आहे. हे जे आता फुटेज आपण पाहतात हे यूट्यूबच्या माध्यमातून आपल्या सर्व भीमसैनिकांपर्यंत जाणार आहे. तर तुम्ही आपलं एक प्रांजळ मत या ठिकाणी व्यक्त करायचं आहे. एकटे काम करत नाही, माझे सहकारी आहेत. तसेच मंडळाचे जेवढे सभासद आहेत, जेवढे रहिवासी आहेत, हे सर्व आम्हाला सहकार्य करतात. म्हणून आम्ही हे काम करू शकतो आणि असंच सहकार्य राहील आणि आम्ही असंच काम करू शकू असं मला वाटतं. चालेल. खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही आम्हाला तुमचं प्रांजळ मत दिलं. साहेबांसाठी आणि पुन्हा महिलांसाठी एकदा जोरदार काय द्यायला पाहिजे? जोरदार काय? पाय, गुडघे, कंबर, डोकं, पाय, डोकं, बॉटल. वा वा वा. जोरदार. या विनर या ठिकाणी यायचे तिघांनी. पाय, डोकं, बॉटल. जोरदार टाळ्या. होम मिनिस्टरच्या निमित्ताने मांडू इच्छितो. माझं नाव आहे जगदीश मधुकर सावंत. मी एक स्वयंसेवीचा कामगार आहे. 1995 पासून आमच्या कार्याला सुरुवात केली. तेव्हा आमचं जर वय असेल 20-22च्या आसपास आणि तेव्हापासून माझ्याबरोबर एक गीत आहे, सुरेश लाभे आहेत, सुरेश बनसोडे आहेत. चुनावटीमध्ये अगदी एक प्रथा पडलेली, कोणताही कार्यक्रम असला की पिक्चर पडल्यावरती त्याच्यानंतर व्हिडिओ चालले, व्हिडिओ गेम. प्रत्येक मंडळ वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ गेम्स लावायचे. पण जसं आम्ही मंडळ हातात घेतलं तसं सुरुवातीलाच आम्ही स्टेज शो लावला. स्टेज शो पहिल्यांदा चुनावटीत मिलिंद मंडळाच्या ग्राउंडवर झाला आणि तो स्टेज शो माझ्या सहकार्याने सांगितलं, लादे साहेबांनी सांगितलं, अक्षरशः 20-25 स्टेजवरती प्रोग्राम मुलं नाचत होती आणि स्टेज असा हलत होता, पण स्टेज स्टेबल नव्हता. स्टेज आणि लाकडी स्टेबलने बांधलेला. तेव्हा असं होल्डिंगचे टेबल मोस्टली कमी होते, ते लाकडी टेबल असायचे आणि ते लाकडी टेबल पकडायला अक्षरशः आम्ही कार्यकर्ते आत घुसलो आणि ते टेबल पकडलं आणि तो कार्यक्रम आमचा सक्सेस केला. पण या स्टेजचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी सांगितलं की पूर्ण चुनावटीमध्ये हा एकमेव तसा स्टेज आहे, फार मोठा आहे. हे त्यांनी असं सांगितलं. खरी गोष्ट ही म्हणजे खूप मोठ्या पद्धतीचा स्टेज त्यांनी बांधला. त्यांचं असं मत होतं की नाटक या ठिकाणी केली जायची किंवा करावी, पण त्यानंतर मग डान्सच्या माध्यमातून म्हणा काही कलावंत आपली कला सादर करण्यासाठी या स्टेजचा वापर करतात. हो, बिलिंग सेवा मंडळ चुनावटीतला एक असं एकमेव मंडळ आहे जिथे जास्तीत जास्त सांस्कृतिक, शैक्षणिक, कला आणि क्रीडाचे प्रोग्राम होतात.
आपण वर्षातले आपण सगळेच पहिली जानेवारीला पिकनिक काढतो. आपण पुण्याला घेऊन जातो आपल्या महिलांना. नंतर मग 20 मार्चची आपण पिकनिक काढतो. 14 एप्रिलची असतो. फुले जयंती करतो आपण. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती करतो. त्यानंतर आंबेडकर जयंती एकदम जोरामध्ये करतो. बुद्ध जयंती करतो. नंतर आपण वर्षापासूनचा प्रोग्राम घेतो 4 महिने. प्रोग्राम संपल्यावर 14 ऑक्टोबरचा आपण मोठा असा बौद्ध भिक्षुकांची मिरवणूक काढतो. त्यानंतर आपल्या इथे वेगवेगळे असे काही ना काही प्रोग्राम होतच असतात. पण दादाने मला नाही सांगितलं स्पॉन्सर वगैरे कोण नसतं. आपणच करतो. काही स्पॉन्सर असतात. हां. आपले जे बौद्ध बांधव असतात ते आपल्याला हां. मदत वगैरे करतात. बरोबर. काढायचं लक्षात ठेव. जो पहिला काढणार तो विनर. हात खाली ठेवायचं, काहीच करायचं नाही. समजलं तुम्हाला तिघांना? 2, 3 स्टार्ट करा. खूप मारून काढायचं आहे. खूप मारायचं आहे. हां, हे व्हेरी गुड. हे केलंय. हात लावायचा नाही, हात लावायचा नाही, हात लावायचा नाही. हां, एक पहिला. लवकर लवकर कमॉन. नाकाचं. हा, अजून एक बाकी आहे. लवकर जरा जोरदार जोरदार लावा. हात नाही लावायचंय. जरा लवकर लवकर. अरे बाबा निघणार की नाही लवकर कर. माग जोरात नाही. लवकर. वा वा. जोरदार लावा. जोरदार जोरदार. शेपूट बाहेर आला, शेपूट. नाही, उगाच काय बोलू नका. तिथे थोडं बाहेर काढले बघ तुम्ही. हो रे जोरात जोरात. मार आलो वा क्या बात आहे. यस. थोडा जोरदार टाक. व्यवस्थित द्यायचं बॉल. एकदम बरोबर. खेळू नका. वा. चला. शेवटला 2 राहणार. काही क्षणामध्ये जाणार आहे. बघूया पैठणीची मांजरी कोण होत आहे.